गेल्या 2 महिन्यापासून लातूर शहर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या पगारी नाहीत. शिवाय 7व्या वेतन आयोगातील फरकाच्या रकमेची बिलं देखील तयार नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आज अधिकाऱ्यांनी थेट काम बंद आंदोलन करत मनपात ठिय्या धरलाय. त्यामुळे मनपातील सर्व कामकाज ठप्प झालं असून कार्यालयात एकही कर्मचारी नाही. आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. लातूर शहर महानगरपालिकेतील ब कड कर्मचाऱ्यांच्या जवळपास 2 महिन्याहून अधिक काळ होऊनही पगारी झाल्या नाही. त्यामुळे आज लातूर महानगरपालिकेमध्ये जर पाहायला गेलं तर सर्वच कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन धरत या ठिकाणी पगारीची मागणी केलेली आहे. आणि त्यानुसार आपण पाहू शकतो या ठिकाणी सर्वच जे विभाग आहेत ते अशा पद्धतीने या विभागातलं सगळं कामकाज जे आहे ते ठप्प पडलेलं आहे. या ठिकाणी एकही कर्मचारी या कार्यालयांमध्ये कुठेही उपस्थित नाही. सगळे कर्मचारी जे आहेत ते आंदोलनात या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर सगळ्या कर्मचाऱ्यांच्या आणि वर्ग अ ब कडच्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या या ठिकाणी रिकाम्या दिसतात. त्यामुळं दिवसभरामध्ये शेकडो येणाऱ्या नागरिकांची जी गैरसोय या ठिकाणी होते ती मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना पाहते आहे. नगरपालिकेचं महानगरपालिकेचं हे कामकाज जे आहे ते सकाळपासूनच जर पाहायला गेले तर या ठिकाणी ठप्प पडलेलं आहे. जवळपास 100% कर्मचारी जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि एकूणच परिस्थिती पाहता आजचा दिवस हा महानगरपालिकेसाठी मोठा आणि अवघड दिवस मानला जातोय. कारण सातत्यानं गेल्या 2 महिन्यापासून या कर्मचाऱ्यांच्या पगारी नाही आहेत. त्यासोबतच 7व्या वेतन आयोगाचा फरक देखील या ठिकाणी देण्यात आलेला नाही. आणि वेळेवर पगारी होत नसल्यामुळे हे सगळे कर्मचारी जे आहेत या ठिकाणी ठिय्या आंदोलन करतायत. आणि एकूणच परिस्थिती पाहायला गेली तर या ठिय्या आंदोलनामध्ये सगळे कर्मचारी सहभागी झाल्यानं महानगरपालिकेचं जे कामकाज आहे ते पूर्णपणे ठप्प पडलं आहे. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.